आणि घरी पण त्यांनी मस्त माझं ढोल ताशे बोलून स्वागत केलं, केक वगैरे कापलं आम्ही, तर खूप खुश आहेत ते. पण एक थोडंसं असं पण झालं की त्यांनी म्हटलं आता तू गावात राहिली आहे, तुला सगळे कामं येतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळीच आई बोलली की ठीक आहे झाडू मारून घे बघ. तर तिला असं वाटतं आता तर रोजचं आहे ना, झाडू मारून घे. आता तू लाडकी लेक झाली, आता जर झाडू तर मारूच शकते, तर झाडू मार. नमस्कार, मी मधुरा शिधाय आणि कलाकृती मीडियात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जाऊबाई गावाचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडलेला आहे आणि याच पहिल्याच सीझनची विनर ठरलेली आहे सगळ्यांची लाडकी रमशा फारुकी. हाय हाय, नमस्कार, राम राम. एकदम लय भारी आहे मी. खूप खूप अभिनंदन. फार भारी वाटलं. आम्ही पहिला सीझन हा होता आणि त्या पहिल्याच सीझनची तू विनर झालीस. मला सगळ्यात आधी सांग, रोज जे तुम्हाला इतके सगळे वेगवेगळे टास्क असायचे, मोहिमा असायच्या, तर आज मला वाटतं तुझ्यासाठी ही मोहीम आहे की सगळ्यांना इंटरव्ह्यूज द्यायचे. आजची ही मोहीम चालू आहे आमची, लुटूपुटू मोहीम. याचं किती प्रिपरेशन केलंय? याचं प्रिपरेशन नाही केलं मी अजिबात. मी आता जे आहे इम्प्रोव्हायझेशन चालू आहे, बिलकुल अजिबात प्रिपरेशन नव्हतं, रिव्हिजन पण नव्हतं. तर हे आता जे मनात आहे ते बोलते मी त्यामुळे. पण ही मोहीम खूप मजा येते, आवडते, मजा येते या मोहीममध्ये, कारण या मोहीममध्ये रिझल्ट नाही येणार ना. बरं मला सांग, ज्या वेळेस विनर म्हणून तुझं नाव अनाऊन्स झालं त्यावेळेस मी बघत होते तुझ्याकडे आणि तू खूप शांत, आणि तुला ते तू रिॲक्ट व्हायला थोडासा तू वेळ घेतलास की तुला ते पटकन हे खरं वाटत नव्हतं. सो त्यावेळेसच्या भावना काय होता की तो पहिला एपिसोड, पहिली ऑडिशन किंवा ते ग्रूमिंग सगळं सेशन तुमचं, कट्टू विनर म्हणून तुझं अनाऊन्स केलेलं नाव? मी ब्लँक होते तिथे उभी राहिलेली, कारण मी म्हणते ना 2 महिने जिथे, 2 पण नाही 3 महिने ऑलमोस्ट आम्ही तिथे होतो. तर ते 3 महिने मी रोज हेच स्वप्न बघितलंय, रोज स्वप्न बघितलंय, आणि ते असं वाटत होतं की हा आज पण माझे हे स्वप्न मी रिपीट टेलिकास्टवर बघते. पण नाही, ते ॲक्च्युलीमध्ये होत होतं. तर पूर्ण फुल फ्लॅशबॅक आलं मला डे 1 पासून इथपर्यंत की काय काय केलं, काय काय कमवलं. आणि जेव्हा ॲक्च्युली सगळे कंटेस्टंट्स स्पर्धक आले माझ्याकडे, त्यांनी मला मिठी मारली, तेव्हा मला रिअलाईज झालं की अरे आपण जिंकलो, हे खरे, हे रियालिटी होतं. तर खूप म्हणजे जगा वेगळी फिलिंग आहे. आतापर्यंत कधीच अशी फिलिंग मला नाही आली आयुष्यात, आणि कधीच नाही विसरणार. ते बेस्ट मुमेंट होतं माझ्या लाईफमध्ये आतापर्यंत. 20 वर्ष एक बाजूला, तो मुमेंट एक बाजूला, तर बेस्ट मुमेंट होता तो खरंच. घरच्यांची काय रिॲक्शन होती आणि तू घरी गेल्यानंतर तुला कशा पद्धतीने तुझं वेलकम केलं गेलं? अरे घरचे तर एकदम तिथेच उडी मारायला लागले होते. मी पहिल्यांदा माझ्या पप्पांना उडी मारताना, डान्स करताना बघितलं. आई, बहीण, पप्पा, मावशी, काका सगळे तिकडे उड्या मारत होते. त्यांना बघून मला इतके आनंद झाला ना, काय बोलू. आणि घरी पण त्यांनी मस्त माझं ढोल ताशे बोलून स्वागत केलं, केक वगैरे कापलं आम्ही, तर खूप खुश आहेत ते. पण एक थोडंसं असं पण झालं की त्यांनी म्हटलं आता तू गावात राहिली आहे, तुला सगळे कामं येतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळीच आई बोलली की ठीक आहे झाडू मारून घे बघ. तर तिला असं वाटतं आता तर रोजचं आहे ना, झाडू मारून घे. आता तू लाडकी लेक झाली, आता जर झाडू तर मारूच शकते, तर झाडू मार. असं झालं. तुझं जे डे 1 पासून एक वर्णन केलं गेलं होतं की बिनधास्त, बोल्ड, बेधडक, थोडीशी टॉमबॉईश, आणि एकदम काय म्हणतात की जे मनात असेल ते बोलून मोकळी होणार, स्ट्रेट फॉरवर्ड एकदम. तर मला सांग की हे सगळं तू ह्या सगळ्या इथे यायचं, ह्या सगळ्या सेशनमध्ये तू स्वतःला ते तसं ग्रूम केलंस का तू आधीपासून अशीच होतीस? नाही, ॲक्च्युली मी खूप कमी बोलते. ॲक्च्युली ते शोमध्ये पण दिसले सगळ्यांना की मी खूप विचार करून जपून माझे शब्द असं सादर करते, कारण कोणाला वाईट नाही वाटायला पाहिजे, हे नाही, त्यांना मी बिंदास आहे, बोल्ड आहे, मी जशी तशी टॉमबॉयसारखी आहे. पण कुठे ना कुठे मी असं जास्त बोलत नाही. पण मला वाटतं की शोमध्ये असताना मला हे कळालं आहे की कसं आपल्या आतमध्ये काय चाललं आहे ते शब्दात पिरवून सांगणं किती महत्त्वाचं असतं समोरच्याला. तर मी म्हटलं की हे ग्रूमिंग झाली आहे माझी. पहिले मी बिंदास तर होते, पण ते वेगळं होतं. आणि आता एक संस्कृती आली आहे माझ्यामध्ये, जे काय म्हणतात संस्कारी बाळ झाले आता. हे थोडंसं ते असं रांगडा होता, आता पण रांगडंच प्रेम आहे, तसंच राहणार आहे. पण खूप काही शिकलेली मी झाली असं मी बोलू शकते. तर ट्रान्सफॉर्मेशन खूप झालं आहे. छान. पण ह्या सगळ्याची सुरुवात कधी, कशी आणि काय म्हणतात एका कोणत्या पॉईंटमुळे झाली, की असं कोणता एक तो टर्निंग पॉईंट आला की तुला वाटलं की आपण हे केलं पाहिजे किंवा मला हे करायचं? ॲक्च्युली शोचं जेव्हा मी कॉन्सेप्टच ऐकलं होतं ना की गावात जाऊन राहायचं, हे करायचं, ते करायचं, खूप डिफिकल्ट वाटत होतं ऐकूनच. पण मी म्हटलं स्वतःला चॅलेंज करूया आता,
की असं काहीच नाही जगात जी रमशा नाही करू शकत. तर हे मला स्वतःला प्रूव्ह करायचं होतं की मी करू शकते. आणि जेव्हा मी अप्लाय पण केलं होतं पहिले एकदा मी रिजेक्ट झाले होते, तर मी म्हटलं नाही, मी परत ऑडिशन बनवलं, परत पाठवलं, तर त्यांना आवडलं. मग मी ॲक्च्युली पहिले कसं असतं ना की थोडंसं मी असं गोडीने बोलत होते, रिअल नव्हते. पण नंतर मी म्हटलं यार सोडा, आपण जसे आहोत तसं बोलूया. तर जे आपली रिअल सेल्फ दाखवली तर त्यांना पण आवडलं. मग शोमध्ये लोकांना पण आवडलं, कारण मी थोडं असं त्याला शुगर कोट नाही केलं. मी जशी आहे तशी आहे, मी अशीच आहे ब्रो, आय एम लाईक दिस ओनली. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता. हे मला वाटतं हे मी मिस केलं असताना तर माझं आयुष्य काहीतरी वेगळंच असलं असतं. पछतावा झाला असता. खूप पस्तावा झाला असता, खूप जास्त पस्तावा झाला असता. पण संपूर्ण शो मधली अशी एखादी खास आठवण की जी जाऊबाई गावात म्हटलं की तुला कायम तेच आठवणार आहे. मग ते काही एखादा गमतीशीर किस्सा असू देत, काहीतरी कोणाबरोबर केलेला प्रँक असू देत, किंवा तुला मिळालेलं एखादं छान सरप्राईज असू देत, किंवा तुझी एखादी जवळची अशी मैत्रीण. ॲक्च्युली खूप काही आहे, पण तर या शोमध्ये इतके जास्त आठवणी आहेत. फनी मोमेंट्स असू द्या, एम्बॅरेसिंग मोहीम असू द्या, पण एक जे एंड विनिंगमध्ये जी ट्रॉफी आली माझ्या हातात, त्या मोमेंट पुढे काहीच नाही येऊ शकत. उस मोमेंट के आगे कोई बोल सकता है क्या भाई. मतलब तो ती मोमेंट जी होती ती मी कधीच नाही विसरणार आहे. ती बेस्ट मोमेंट होती फॉर शुअर. कारण 2 महिने मी तेच स्वप्न बघितलं होतं, त्याच्यासाठीच काम केलं होतं, इतके संघर्ष केले, आणि ते फायनली माझ्या हातात जेव्हा आली ती फिलिंग, हो माय गॉड, ती मोमेंट कधीच नाही विसरू शकत आयुष्यात. पण जर का आता ह्या सगळ्यांना एक छान मेसेज द्यायचा असेल, आता तुम्ही 3 महिने एकत्र होतात, पण आता एक काय म्हणतात, एक स्प्लिट थोड्याशा होणार. आता तुमची कामं चालू होती, तुमच्याकडे आता मे बी प्रोजेक्ट सुद्धा आली असतील छान, तर त्यांना एक काय सगळ्यांना मेसेज द्यायला आवडेल? हो माय गॉड, सगळ्यांना काय मेसेज देऊ मी. सगळे आम्ही बोलतच असतो, टचमध्ये असतो, पण मला इतकंच सांगायचं की आमचं इतकं स्ट्रॉंग बॉन्ड झालं ना तिथे, की मला माहिती आहे जरी आम्ही 2 महिने 3 महिने वर्षभर पण नाही बोलू, पण जेव्हा काही प्रॉब्लेम होईल आणि मला कोणाचाही कॉल येईल तर मी एका पायावर त्याच्याकडे जाणार आहे, पळून. आणि मला त्यांच्यावर पण मला विश्वास आहे की मला काहीही प्रॉब्लेम झालं, कारण किती आम्ही वेगळे झालो तरी सेम इंडस्ट्रीमध्ये काम करतो, तर एकमेकांना आम्ही सपोर्ट करणार आहोत फॉर शुअर. आणि मला वाटतं की आता मला 10 मुली अशा आहेत माझ्या आयुष्यात ज्यांच्यावर मी ट्रस्ट करू शकते, आणि काही प्रॉब्लेम झाली आहे इंडस्ट्रीमध्ये तर त्यांना कॉल करू शकते आणि ते माझ्यासोबत उभे राहणार आहे. सगळे ऑलमोस्ट मोठे होते माझ्यापेक्षा, तर सगळे मला खूप चांगल्या प्रकारे गाईड करणार आहे, रमशा असं कर तसं कर, हे झालं ते झालं. तर हेच मेसेज आहे की मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे 24/7. काही प्रॉब्लेम झाले तर रमशा वेटी आहे इधर भाई. पण रमशा, मला ना कायम हा प्रश्न पडतो की तुझं नाव वेगळं असून सुद्धा म्हणजे तू मराठी इतकं छान कसं काय बोलतेस? मराठी, माझी आई मराठी आहे, आम्ही लहानपणापासून मराठीतच बोलतो, तर मराठी आहे थोडीफार इकडे तिकडे सगळ्यांचीच आहे. पण नाही, मराठी आपली मराठीच भाषा आहे. पुण्यात आम्ही, नांदेडमध्ये, पुण्यात, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठीच चालते, तर मराठी आहे आपली भारीच. पण म्हणजे मग तुमच्या घरी सुद्धा सगळेजण मराठीमध्येच हो, बोलतो? आम्ही घरी मराठी हिंदी असं मिक्स बोलतो. क्या बात आहे. पण मला खूप मस्त वाटतं की एक तर तू सगळ्यांपेक्षा लहान आहेस आणि इतक्या कमी वेळामध्ये इतकं काहीतरी छान एक अचीव केलं आहे ज्याचा तुला आता आयुष्यभरासाठी फायदा होणार आहे. सो येस, आता पुढचे प्लॅन्स काय आहेत? म्हणजे आता तू काय ठरवलेस? आता नवीन काही प्रोजेक्ट्स आले आहेत तुझ्याकडे, ती आता तू साईन करतेस का तुझ्या डोक्यात अजून काही वेगवेगळे प्लॅन्स आहेत? आता सध्या काही लाईंड अप नाही आहे ऑब्व्हियसली, पण मी पहिल्यापासून पण या फील्डमध्ये काम करत आहे गेले 3-4 वर्ष. तर ऑब्व्हियसली मी प्रोजेक्ट थोडं चेक करून आता की कुठलं मला करायचं आहे, कुठलं नाही करायचं, ते सगळं काम चालू आहे की काय मी चांगलं करू शकते लोकांसाठी. पण माझ्या लाईफचा जो एम आहे तो इतकंच आहे की लोकांचं मनोरंजन करायचं आणि त्यांना, माझं मोटो आहे लव्ह अँड पीस, प्रेम आणि शांती, ते स्प्रेड करायची. तर जितक्या पण लोकांना मी इन्फ्लुएन्स करू शकते त्यांना या गोष्टीकडेच मी इन्फ्लुएन्स करणार आहे की प्रेम आणि शांती ठेवा, तर आपलं जग खूप भारी होईल. आणि मी जे काही प्रोजेक्ट पण करेल तर त्यात पण मी तेच मेसेज देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एंटरटेन करणार आहे लोकांना. एकदम मजा आएगा बिडू देखो अभी. क्या बात आहे. खूप मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच. वेळ काढून तू गप्पा मारल्यास आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.